जोडी है नंबर वन थँक्यू. आणि विजयाचा शंख फुकलाय. 4 धावीनं पुन्हा एकदा सुरुवात करत असताना मुजम्मिल खान मुज्जू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. यावेळेला मयूर जाधव उडता मयूर. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय काय एफर्ट्स आहे. नवयुग 11 जयस्मृती हरणाला आणि ह्या हरणाला संघाची एक वेगळी ताकद. बॅटिंग बॉलिंग आणि महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय असतं क्षेत्ररक्षण. आणि ह्या वेळेला त्याचंच उत्तम उदाहरण मयूर जाधवनं मैदानामध्ये दाखवलंय. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर हे देखील जॉईंट होत आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि आता झालेली काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. 5-0 यापर्यंत कहाणी आहे टीम साहेबा या संघाची. डीप रेडी आहेत स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करून चेंडूला आणि सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा मृदुल खूप चांगली सुरुवात आहे. एक बाउंड्रीज आपण पाहिली होती. ऋषिदाने एक फ्लाइंग स्टार्ट केले. हो अर्पित डोक्यावर हात देत आहेत. का हात देत आहेत? उद्या सुपर संडे आहे. धावपल होणार आहे त्यासाठी पुढचा बॉल 6-0 ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. फेकी किवी काय. ओ दोन गोष्टी ज्या वेळेला वेगाने गेले त्यावेळेला चुकीची हँडलर फेकी झाली. रनिंग बिटवीन द विकेट क्विक होती. सिंगल झाले कंप्लीट. 7-0 शेवटचा बॉल. सात धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना यावेळेला ऋषीदादा देसाई येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या नो आहे. अर्थातच ती सुवर्ण संधी पुन्हा एकदा आहे. आतापर्यंत 8 धावा धाफकावर येत आहेत. आठ धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू आहे. चांगल्यारीत्या कॉम्बिनेशन फील्ड सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. ही बघा खऱ्या अर्थानं मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे नारंगी गावचे सुपुत्र त्यांच्या सोबतीनं कोपरी नगरीतील अजून एक सुपुत्र अर्थातच धनंजय पाटील द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर. वानखडे खऱ्या अर्थानं फिजिकल डिसेबिलिटीची स्पर्धा पार पडली आणि त्या वेळेला आपल्या आगरीकोळी सुपुत्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणं इंटरनॅशनल स्टेडियम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम आणि त्या स्टेडियममध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आपण आवाज ऐकला आणि ती मुख्य स्क्रीनवर आपण व्हिडिओ पाहत होता त्यावेळेला बॅटची कडा येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय. ऋषीदादाच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. फुलटॉस बॉल फटका बरोबर एक्झिक्यूट केला होता परंतु बॅटच्या टो एंडला लागला. त्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. हवेत जात असताना खूप मोठा धक्का कारण खूप चांगली सुरुवात केली होती. चौकार सुद्धा पाहिला होता आणि विकेटचं पतन म्हणजे फार मोठं दडपण वाढण्यासारखं झालं. कहाणी आतापर्यंत 9-1. नवीन फलंदाज मुजम्मिल खान मैदानाच्या प्रदोष पैकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भावेश पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या नागरी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. मुदुल विकेट आले आणि ज्या पहिलेला विकेट आणून द्यायचं काम पहिलं म्हणजे चेतन यांनी केलंय. खूप चांगला रोल आतापर्यंत. खूप चांगलं फिल्डिंग छोटा डॉन. खूप चांगलं फिल्डिंग छोटा डॉन. बडे वंश का अपकमिंग यंगस्टर. काय जबरदस्त फिल्डिंग. ओ नो बॉल आहे. येस नो +1 म्हणजे तब्बल 2 धाबा आल्यात. 12 धाबा धावपल करतेत. 3 चेंडूचा आतापर्यंत ऍक्शन रिप्ले भरपूर भरून होता. भरपूर भरून त्या कारणानं आणि त्यानंतर अपकमिंग यंगस्टर आदरणीय सन्माननीय दिनेश पाटील साहेब आणि दयानंद पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन अस्तवायचं आहे. 21 क्रिकेट क्लब नारंगी आयोजित
NPL आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन असवायचंय. वेलकम साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पैदा झाला नाचवर कोण आशीर्वाद आहेत दोन. पैदा झाला नाचवर कोण पण स्ट्रोक होता परंतु बॅट वरून होती. कदाचित खालून असती तर खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला असता. बॅट वरून होती त्या कारणाने चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज आणखीन एका मोठ्या विकेटचं बटन. थोड्या अडचणी वाढल्यात. धावा येतात, एका बाजूने विकेट जातात, तिसऱ्या बाजूने सिंगल येतात, चौथ्या बाजूने नो येत आहेत. इतक्या आतापर्यंत या मॅच मध्ये घडलंय. 12/2 ही आतापर्यंत कहाणी आहे. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3. फार मोठा कमबॅक, फार मोठा पलटवार केलाय. 2 बॉल का 4 बॉल झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल गौरव आल्यात कॉटन बोल्ट. व्हॉट अ कॅच, सुपर. आणखीन एका विकेटचं बदन. गौरवला जसं आलंय तसंच आबा लागलंय. गॉन विकासाला आणले गती खऱ्या अर्थानं हा ढाण्या वाघ सातत्यानं विकासाला गती आणत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर हा ढाण्या वाघ चेतन भोईर पुन्हा एकदा मॅचला एक वेगळी काटणी देतोय. मॅचचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय, आणि त्या प्रकारचं षटक आतापर्यंत हाताळलं जात आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. चेतन भोईर वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स, वेल एक्सपिरियन्स यावेळेला मैदानामध्ये दाखवला जातो. ऑन अ हॅट्रिक चेतन भोईर आहे. बाफुडला जाऊन टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धापकामध्ये पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये धापकावर आतापर्यंत 13 आहेत. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. पहिल्या 2 षटक 13 धाबा आहेत. मृदुल 13 धाबा आहेत. 3 विकेट गेल्यात हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. गौरवची विकेट गेले, ऋषिदाची विकेट गेले, प्रदोषची विकेट गेले. 3 विकेट गेल्यात. परंतु त्यानंतर मुझ्झमिल खानवर पुन्हा एकदा वन्स अगेन जबाबदारी आले आणि तो खेळ इकडे करावा लागणार आहे. त्यासाठी एक मोठं षटक, त्यामधून 2 मोठे ब्लास्ट. अजून एक गडी. मनीष शेंडाळेकर खऱ्या अर्थानं एक चांगला हार्ड हिटर, आक्रमकतेचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु गोल्डन डकचा शिकार यावेळेला मनीष जसा येतोय तसा आता मैदान सोडतोय. जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 13/4 फार मोठं दडपण वाढलंय. धाबा एका बाजूने येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट जात आहेत. त्यामुळे हे दडपण वाढलंय. परंतु मुझ्झमिल खान मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता तो खेळ करावा लागणार आहे. निखिलने अजून एक विकेट आणून दिलाय. पुढचा बॉल, ओ काय जबरदस्त बॉल. हलकीशी फ्लाइट, लेग कटर, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, नक्कीच नाम तो सुना होगा, छोटा डॉन. निखिल गोलंदाजी मार्कवर आहे. परंतु यावेळेला प्रेशर रिलीज करणारा जतीन सोलंकी, ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार. टांग फटका पहा. वेट अँड वॉच. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट गॅप शोधला. बॅट स्विंगला जितकी ताकद होती तितकीच ताकद फटक्यामध्ये होती. बरोबर गॅप शोधलाय. चौकार. बरोबर निर्णायक वेळेवर आलाय. 4 धाबा येऊन आल्यात. 17/4. पुढचा बॉल. निखिल रेडी आहेत. ओ यावेळेला खूप चांगलं लेट कट केलंय आणि लेट कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. मृदू त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एका बाजून धावा बनतायत, दुसऱ्या बाजून विकेट येत आहेत. त्यामुळे मोमेंटम कोणाच्या बाजूने करायला मार्ग नाहीये. नक्कीच. आणि सायबा संघ म्हटला तर एक वेगळी तो भरडा आहे. म्हणजे अनेक खेळाडू, जतीन असेल आतापर्यंत 4 गडी बाद आहेत. परंतु जतीन त्यानंतर मुझम्मिलला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे आणि तो क्षमतावान खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये अक्षरशः दहाडतोय. येतोय अजून एक चौकार. फुलर लेन बॉल.
फुल्लर लेन बॉल फुल फेस ऑफ द बॅट पॉवरफुल स्ट्रोक बरोबर गॅप शोधला आणि आणखीन एक ज्याची चर्चा सुरू होती जो उभा होता ऍज ओपनर म्हणून नक्कीच त्याच्या बॅट मधून हा मोठा ब्लास्ट आलाय 22 धावा झाल्यात पलट मार करावं लागणार आहे इकडून कारण या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात चौकार आल्यात सिंगल आल्यात विकेट आले आता शेवटचा बॉल पाहणार आहोत शेवटचा बॉल 22 वर 4 रेडी आहेत निखिल शेवटचा बॉल वा 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 जबरदस्त टाळ्या आपोआप वाजल्यात कोणी कॉल ही दिला नाही इतकी पॉवरफुल फिल्डिंग शानदार फिल्डिंगचा नजारा ओ वा स्वतःला झोकून दिलं सुपर फिल्डिंग गव्हाण खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण थँक्यू आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं आमचा जीव की प्राण आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहणार आहोत ही वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हे 24 संघ परंतु उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं नारंगी गावचा गाव कप आहे तब्बल 8 संघांचा तो समावेश तिथे देखील तो क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा तो महासंग्राम आणि त्यासाठी आता प्रेक्षक राजा वर्ग नारंगी ग्रामस्थ या अंडरआर्म क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये आहेत चांगली फील्ड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते या अगोदर आपण मयूरला पाहिला जयला पाहिलं निखिलला पाहिलं आणि आता यावेळेला वेल एक्सपिरियन्स अर्थात चेतन भोईर अंडरआर्म क्रिकेट बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय असेल तर ते क्षेत्ररक्षण आणि त्याचंच उत्तम उदाहरण यावेळेला नवयुग 11 जयस्मृती अर्नाळ्याचा संघ सातत्यानं मैदानामध्ये दाखवतोय चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केली जाते सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय 25 धावा धाफकावर खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत तितकीच फिल्डिंग सुद्धा पॉवरफुल पाहायला मिळाले टॅप केला चेंडूला टॅप करत असताना मयूर आता वेगाने आल्यात रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे सिंगल कंप्लीट झाले पहा मृदुल धाबा थांबत नाहीयेत धाबा बनतायत विकेट जात आहेत सिंगल येत आहेत वाईड येत आहेत नो येत आहेत मोठा फटका मारता प्रयत्न चेंडू कॅप मधून आणखीन एक सीमारेषा पार चौकार 4 धावा गव्हाण खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल 4 विकेट नंतर या प्रकारची बॅटिंग होणं म्हणजे पॉवरफुल बॅटिंग तुमच्याकडे मिडल ऑर्डर पॉवरफुल आहे तुमचे विकेट 4 गेलेत तरी सुद्धा मिडल ऑर्डरने इतकी चांगली बॅटिंग केली इतका मोठा प्लॅटफॉर्म सेट केलाय नक्कीच धार आहे खऱ्या अर्थानं सायबा संघ म्हटलं तर अनेक मोठमोठे खेळाडू आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकारी खऱ्या अर्थानं मनीषला आपण पाहिला तितकासा चांगला खेळ आपण प्रदोषचा देखील पाहिला नाही परंतु त्यानंतर जतीनचा खेळ मुजम्मिलचा खेळ अक्षरशः मैदानामध्ये आता धुमाकूळ घालतात पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं अगदी शरीराच्या डावीकडून होता डावीकडून थोडासा डिफिकल्ट असतोय परंतु ज्या प्रकारचे एफर्ट्स आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव छत्रपती चषक आणि त्या चषकामध्ये खऱ्या अर्थानं नवयुग 11 ती मानाची अभिमानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धामध्ये चॅम्पियन संघ होता 31 आतापर्यंत 31 धावा धाफकावर येतात शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी शेवटच्या चेंडूवर किती धावा धाफकावर बनवल्या जातील भुवनेश कोच समोर मुजम्मिल खान बाफूट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला सिंगलवर समाधान मानावं लागतंय दुसरीच्या प्रयत्नात नो म्हटलं अर्थातच पहिल्या 24 चेंडूंचा खेळ पहिल्या 24 चेंडूमध्ये धाफकावर 32 धावा धाफकावर येतात येणारे 24 मध्ये 33 33 चा पाठलाग हा धाफकावर आपल्याला करायचा आहे नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर आहे हो 1 नंबर आहे हो 1 नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर 1 नंबर आयोजन 1 नंबर नियोजन आणि क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ आम्हाला आवडतो ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळं वेड लावून ठेवलाय हाच क्रिकेटचा खेळ ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली
ह्याच खेळानं आपण पाहायला गेला तर आम्हाला क्रिकेटर म्हणून एक वेगळी ओळख आणि संपूर्णतः मुख्य मंचावर आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय समाजसेवक अर्थातच दशरथदादा पाटील, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं भरपूर मोठी आर्थिक मदत तब्बल 50,000 रुपयाची प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि ही संपूर्णतः दानशूर व्यक्ती त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः नारंगी गावातील अनेक वरिष्ठ व्यक्ती आपण मुख्य मंचावर पाहतोय. मॅचच्या दिशेनं अंडारम क्रिकेट आहे आणि अंडारम क्रिकेट आम्हाला आवडतंय. अंडारम क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे आणि ह्याच खेळानं खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. येणारे 24 मध्ये धावफलकावर आपण पाहायला गेलं तर लक्ष 33 आहे, 33चं लक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर 38चा पाठलाग होता, 37चा पाठलाग देखील आपण पाहिलाय. परंतु आजचा दिवस वेगळा आहे. आज एक वेगळी डिफिकल्ट टास्क आहे. आज खऱ्या अर्थानं ग्रँड फिनालेचा दिवस आहे. आज NPLचा हा चित्तदराग हा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळा आणि आनंदमय वातावरण देणार आहे. क्रिकेटचा खेळ आम्हाला आवडतोय, ह्या खेळाचे आम्ही दिवाने आहोत. अरे लाखो अरमानों को जलाकर हमने शोक पाले है, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने है. कोणाला EMIचं टेन्शन, कोणाला धंद्याचं टेन्शन, कोणाला नोकरीचं टेन्शन, कोणाला फॅमिलीचं टेन्शन आहे. परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचंय, क्रिकेटचा खेळ आम्हाला आवडतोय आणि हा खेळ अक्षरशः आमचा जीव की प्राण आहे. मग त्याला तुम्ही नशा म्हणा किंवा इतर काही म्हणा, परंतु क्रिकेट हा आम्हाला खेळ आवडतोय. यॉर्कर ब्रह्मास्त्र आणि यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. निखिल पाटील गोल्डन डकचा शिकार. गव्हाण खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. फुलरलँड बॉलला समजू शकले नाही. बॅट स्विंग मध्ये ताकद होते, बॅट आणि कनेक्शन संपर्क नाही झाला. चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवर यष्ट्या वाकवल्या. फलंदाज निखिल बा, तुम्ही फुलरलँडचा बॉल इतका सहजासहजी सोडून दिलं आणि त्यानंतरचा पलटवार ऋषी देसाईचा शानदार राहिला. पहिला धक्का टीम नवयुग जयस्मृती अर्नाळा या संघाला. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ याबली वाईट बॉल, येस लक्ष्मच्या बाहेर वाईट बॉल. 1 वर 1 एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ चाललाय. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग हो, खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं होतं आणि 1 धाव कंप्लीट झाले. 2 धाबा धावफलकावरती 2 वर 1. यास 3 धावा धावफलकावर आहेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय डीबीएनचं नेटवर्क आणि डीबीएनच्या नेटवर्क मधून यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी, परंतु पुन्हा एकदा चेक केलं जाईल. गंभीर सर म्हणतायत आता दुसरीकडून टाळ्या वाजतायत, सेलिब्रेशन चालू आहे. बॉलचा ज्यावेळेला शरीराला स्पर्श होता आणि त्यावेळेला बाउंड्री लाईन आणि त्याला दुसरीकडून स्पर्श आहे का हा पाहिला जातोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय 2 पंच आणि त्यानंतर विचार विनिमय केला जातोय. आता डायरेक्टली आमच्या टेक्निकल टीम आणि तेथे येऊन तो चेक केला जाईल. पाठलाग धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 33 आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, निखिल तांडेल, मयूर जाधव. परंतु हे डिफिकल्ट आहे थोडंसं आणि त्या कारणास्तव आता 2 पंच डायरेक्टली समालोचक कक्षामध्ये. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा डिझेला. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. एक नंबर आहे, आयोजन 1 नंबर आहे आणि येतोय हा चौकार. चौकारानं धावफलकावर आपण पाहतोय खोलताय फुलताय. धावफलकावर 6 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 मध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना सुरुवात चांगली आहे. निखिल नक्कीच मस्त्यात गमावला, परंतु निखिल तांडेल आहे. निखिल तांडेल या खेळाडूमध्ये देखील त्या प्रकारची ती क्षमता आणि निखिल यावेळेला मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला उभा आहे समोर ऋषीदादा देसाई.
आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने अगदी सहज आणि सोप्या रीत्यानं तो पॅडल स्वीप केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 7 धावा धाफकावर आहेत. चला 7 धावा धावपळ करतोय. 7 वर 1. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 33. पुढचा बॉल मोठा फटका मारता प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. जितक्या कडक स्ट्रोक होता तितकं चांगली प्रत्युत्तर दिलंय आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. चर्चा करतायत मृदुल, का नाही करणार. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 3 मध्ये जाणार आहे. त्यासाठी बिग फाईट, बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल पाहणार आहोत. शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 7 धावा धाफकावर येत असताना मयूर जाधव, त्याच्या विपक्षात ऋषीदादा देसाई, यावेळेला सन्मान दिला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेला. तुमच्या नावात लाल लाल कुकू त्यांची मी देखणी टाकू. तुमच्या नावात लाल लाल कुकू ते कपाली रावली काय ग चिंगोरी भाली मी आला चौदाली काय ग चिंगोरी भाली मी आला चौदाली. कंपॅरिझन बघा. नवयुगने पहिल्या षटकामध्ये 8 बनवल्यात, साहेबाने 9 बनवल्या होत्या. एका धावेचा फासला तिकडे आहे, एका विकेटचा फासला इकडे आहे. हे कंपॅरिझन जास्त लांबची मॅच नाही आहे. तुम्ही 33 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये विकेट आले, चौकार आले, सिंगल आले, इतक्या साऱ्या गोष्टी घडल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये जतीन आल्यात. जतीनने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, परंतु मयूर मैदानामध्ये आहे, स्वतः कर्णधार निखिल मैदानामध्ये आहे. 33चा हे पाठलाग पहिल्या षटकामध्ये 8 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. पहिला बॉल जतीन रेड्डी आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जतीन सोलंकी, ज्याची आपण बॅटिंग पाहिली होती, परंतु यावेळेला बॉलिंग करणं देखील तितकंच गरजेचं. पहिला चेंडू पंचांचा 1 धावेत. अर्थातच No+1 आहे. प्रेक्षक राजा वर्ग सातत्यानं जेथे कुठे मैदान कोणतंही असो, परंतु अर्णाला नगरी आणि अर्णाला नगरीतील नवयुग 11. नवयुग फक्त क्रिकेट क्लब नाही आहे, तर नवयुग मित्रमंडळ देखील आपण पाहतोय. नवयुग दहीहंडी पथक असेल आणि प्रत्येक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव आहे. विरार पश्चिमेमध्ये आपण आलात तर नवयुग आणि नवयुग ती स्पर्धा देखील आपण पाहिली होती. यावेळेला हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये, सिंगल धावेनं धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा, 11 धावा धाफकावर. येस, 11 वर 1 खूप चांगलं धावफलक आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. 1-1 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल जतीन, समोर मयूर रेडी आहेत. फटका खेळला, समोर खेळला, खूप चांगली फिल्डिंग. स्वतः आले, क्विक आले आणि क्विक चेंडूला अडवत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला चेंडू न ओळखता आतापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय. कमबॅक करावं लागणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये जो जिंकणार आहे तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. या मॅच मध्ये जिंकून टॉप 3 मध्ये जायचंय. नक्कीच. आणि टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ही मानाची, ही अभिमानाची, सन्मानाची पर्व दुसरं आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. आणि त्यासाठी ही लढत आपल्या भेटीला आपण पाहतोय. JCC B असेल, हितांश क्रियांश 11 नवापूर, आणि ह्या 2 संघातून कोणता संघ आता टॉप 3च्या दिशेनं जाणार आणि त्यासाठी चालणारी ही कडवी, ही पराकोटींची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आता ते आल्यात तर मला अजून मजा येणार आहे. ओ ऑन साइडला खेळत असताना थोडक्यात कटआउट स्पॅनरच्या जबल पासून चेंडू निघून गेला होता. पहा ऍक्शन रिप्ले. 1 2 3 4 थोडक्यात हुकल्यात. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती 13. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 बॉल झाल्यात मृदुल. 13 धाबा धावपल करतात. अजून 20 बनवायचे आहेत. नक्कीच 20 बनवायच्यात आणि 20 बनवण्यासाठी ह्या 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारचा प्रचंड मोठी क्षमता आहे. अनेक मोठमोठी यंदाच्या वर्षामध्ये आपण स्पर्धा, अनेक मोठमोठी मैदानं पाहिली आणि त्या मैदानामध्ये सातत्यानं मयूर जाधव, आता नवीन बायकर मॅन, दुसरीकडून निखिल तांडेल, 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे आणि त्यांना रोखण्यासाठी जतीन सोलंकी समोर आहे.
हलक्याताना पुन्हा एकदा अगदी मनगटाच्या साह्यानं खेळलेला गेलेला फटका. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 14 आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 14 धावा धाफकावर येतात. शेवटचा बॉल पाहणार आहोत. जतीन रेडी आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्यातानं सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. 15 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढच्या 12 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत. त्या अगोदर डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. तुझे लग्नाला व्याधी पैठण गणशी गणशी तुझे लग्नाला व्याधी पैठण गणशी गणशी. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धाफकावर. आता येणारे 12 मध्ये 18 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. प्रदोष बाईकर पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 2 बायकरमॅन एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. एका खेळाडूच्या नावे 2 बाईक आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. दुसरीकडून नव्या रूपाला नव्या रंगाला आलेला बायकरमॅन मयूर जाधव, प्रदोष बाईकर हे 2 खेळाडू एकमेकांच्या विपक्षात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. बॅट मधून आवाज कशा प्रकारला टाक टाक नव्हे कडक कडक स्ट्रोक. बरोबर गॅप शोधलाय. ओ का नेमणे ट्विस्ट स्टेप चेक केलं जाणार आहे. चेक केलं जाणार आहे. लेट्स सी काय घडतंय. फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला एक्झॅक्टली पाय कुठे होता. हो अजून झूम करण्याचा प्रयत्न केलाय. ओ अजून अजून मृदुल IPL चे कॅमेरे कदाचित इकडे आल्यात. स्टार स्पोर्ट्स नो डाऊट ताबडतोब क्वालिटी ना क्वालिटी आहे. आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेलं तर फिजिकल डिसेबिलिटी जी स्पर्धा पार पडली आणि त्यावेळेला हेच नारंगी नगरीतील संपूर्णतः सुपुत्र अर्थातच प्रवीण पाटील असेल, धनंजय मांगेला आणि संपूर्णतः त्यांची ती टीम असेल. आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियम अर्थातच वानखेडेमध्ये त्यांचं देखील ते नेटवर्क पाहिलं होतं. त्यांच्या सोबतीनं आमचं संपूर्णतः नारंगी गावचा खऱ्या अर्थानं अभिमान, नारंगी गावचा खऱ्या अर्थानं शान म्हणून ज्याकडे पाहिलं जातं अर्थातच आमचे मार्गदर्शक. टॅप करायचं होतं. बॅटच्या टोला लागून 1 बाउन्सनी बरोबर चेंडू यष्ट्यांवर. पहा मागचा पाय वाकवला होता. मागचा पाय वाकवत असताना कट करायचं होतं. बॅटच्या टोला लागला. 1 बाउन्सनी बरोबर जाऊन चेंडू यष्ट्यांवर. फलंदाज बाद पलटवार. फार मोठा पलटवार आहे. कारण मॅच मध्ये एक विषय सुद्धा पाहणार आहोत. मोठा ब्रेक थ्रू आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न शरीराला अगदी आदळतोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ प्रदोषने केलेला मैदानामध्ये चांगला कमबॅक. 21 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. 7 चेंडू 7 मध्ये 12 धावांची गरज आहे. हा 7-12 कोणाच्या नावी जाणार, परंतु त्याला सिंगल धावेने ढकलत असताना 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता इकडून शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखीन एका आता इकडून शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखीन एका विकेटचं बदन गॉन. किरपेची झाले कोलीला कांताना एक वीर माऊलीचे. किरपेची झाले कोलीला कांताना आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या जिल्ह्याचे राजे हाव. आम्ही मुंबईचे राजे हाव दर्या जिल्ह्याचे राजे. थँक्यू. आणि आगरी कोळी समाज म्हटला तर खऱ्या अर्थानं आम्ही मुंबईचा राजा आहो. आणि डिझाईनने चांगला उल्लेख केला. 5 चेंडू 11 धावांची गरज धाफकावर अजून देखील आहे. 22 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. येणारे 5 मध्ये 11 धावा धाफकावर बनवल्या जातील का. चेतन वेल एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याच्या विपक्षात मॅजिकल फिंगर सागर देसले. टिपला जे संपलाय खेळ. चेतन येतोय तसा आता मैदान सोडतोय. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरोबर चेंडू खाली आले. बरोबर स्वतःला जज करून बरोबर चेंडू खाली आले. नंतर बॉलला जज केलं. वाह परफेक्ट स्वतःला जज केले. पाठीमागे पायावर सुद्धा तितकाच कंट्रोल ठेवलाय. कदाचित पायावरती कंट्रोल नसता तर पाय बाउंड्रीला टच सुद्धा झाला असतात. त्यासाठी कंट्रोल सर्वात महत्वाची गोष्ट. कडक स्ट्रोक कडक स्ट्रोक. मॅच ऑन गेम ऑन. चौकार इम्पॉर्टंट चौकार. मॅच मध्ये कहाणी मी बनाते. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. मृदुल आउटफील्ड चेंडूला उचललं होतं.
नाही नक्कीच नशिबाची साथ मिळावी लागते आणि त्यानंतर आता येणारे 3 मध्ये 7 धावांची गरज आहे. नशिबाची साथ मिळते परंतु त्यानंतर आता परिश्रम मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. भुवनेश कोच समोर आहे, दुसरीकडून दीप जाधव 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी द मॅजिकल फिंगर सागर देसले ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आक्रमण येतोय बॅक टू बॅक. अजून एक चौकार. थँक्यू. काय घडतंय पहा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट, दुसऱ्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे ब्लास्ट. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, कुठे काउंटर अटॅक झाला, कोणी काउंटर अटॅक केला, कोणाच्या विरोधात केला, कुठून गॅप शोधले, कुठून चौकार आले, मोमेंटम शिफ्ट झालाय. नक्कीच मोमेंटम शिफ्ट करणारे हे चौकार. प्रेक्षक राजा वर्ग हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 33चा पाठलाग आहे परंतु काय सामना मैदानामध्ये. दशरथ दादा पाटील यांच्याकडून लगातारचे 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील येत आहे. आता 2 मध्ये 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आक्रमण परंतु यावेळेला स्वतःवर आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आणि स्वतःकडे ती स्ट्राईक ठेवले दीप जाधव दुसरीकडून धावचीच्या रूपाने नक्कीच बाद होतोय. दानशूर असा व्यक्ती अर्थातच दशरथ दादा पाटील आणि त्यांच्याकडून भुवनेश कोच साठी आता पारितोषिक येत आहे. समाजसेवक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं ते पारितोषिक येत आहे परंतु कौस्तुभजी 1 मध्ये 3 धावांची गरज. 1 मध्ये 3 सोडा. फिल्डिंग पहा, मागचा पाय वाकवून फिल्डिंग केलंय. वा, जिकडे सर्व काही संपून जायचं होतं साहेब संघाचं त्याला मागच्या पाय वाकवून फिल्डिंग. वा, आउटस्टँडिंग एफर्ट. आता जे काय ते शेवटच्या अंतिम षटकावर आहे आणि डिबेन चॅनल देखील दाखवते हे 2 चेहरे आहेत. या 2 चेहऱ्यांवर खऱ्या अर्थानं 2 संघांचं आता भवितव्य आहे. 1 मध्ये 3 धावांची गरज असताना सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. टॉप 3 मध्ये जाणारा तिसरा संघाचं नाव आहे टीम सायबा. Thank you to say. Thank you. चला, टॉप 3 काय रनिंग. ओके, चला.